नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेला आहे की किती पाऊस पडला आणि किती ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु एक गोष्टी आनंदी गोष्टी ही आहे की आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे जीवहानीचे नुकसान या भागात झालेलं नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन की कोणाला काढा या म्हणजे SDRF बोलवा या NDRF बोलवा या टाईपची परिस्थिती पण उद्भवलेली नाही. याच्यासाठी जो सगळे नागरिकांनी जो खबरदारी घेतली, जो वॉर्निंग्स शासनाकडून देण्यात आले होते, जो एक आज के डेटमध्ये AI मॉडेलच्या माध्यमातून एक्झॅक्ट क्लिअर आणि टाईम बेस्ड वॉर्निंग्स आज के डेटमध्ये आपल्याला मिळत आहे. तर या अनुषंगाने मी सर्व नागरिकांचा विशेष आभार मानतो की त्यांनी या सगळे वॉर्निंगची विशेष खबरदारी घेऊन स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवायला आणि कुठल्याही प्रकारचे अपघात टाळायला खूप सहकार्य केले. याच्यासोबत आता काही ठिकाणी पाणीचे स्तर कमी होत आहे, परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपण विशेष खबरदारी घ्या, स्थानिक प्रशासनाची विचारून घ्या. घरामध्ये जाण्यापूर्वी दुकानामध्ये जाण्यापूर्वी आपण विचारल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळी पाणीच्या खाली या पाणीमध्ये कुठले बिल्डिंग असतो त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये परत रहिवास करू नका, बिकॉज त्याला पडण्याची काय धोका असतो. पाणी पिताना त्याच्यामध्ये स्वच्छ म्हणजे बॉईल केल्यानंतर त्याचं फिल्टरिंग केल्यानंतरच पाणी पिया. क्लोरीन टॅबलेट्स ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल या महानगरपालिका असेल, क्लोरीन टॅबलेट्स आणि स्वच्छताच्या विशेष पाणीची खबरदारी घ्या. डेंग्यू मलेरिया सारखा वेक्टरबोर्न डिसीजेस पसरू नये त्याच्यासाठी विशेष खबरदारी घ्या. साठाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीची सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे की याबद्दल आपण विशेष खबरदारी घ्या. हवामान खात्यानं उद्यापासून ग्रीन अलर्ट दिलेला आहे, परंतु या परिस्थिती असतानाही विशेष खबरदारी, बिकॉज काय ठिकाणी पाणी साठा जमा आहे जो पुढच्या 2-3 दिवसमध्ये जाणार आहे. उद्या परवा शनिवार रविवार असेल, परंतु कुठलेही धबधबेचे ठिकाण वॉटरफॉलचे ठिकाण असेल या पाणीच्या जवळ नाला वगैरेच्या जवळ जाताना नदीच्या जवळ जाताना आपण विशेष खबरदारी घ्या. त्या ठिकाणी पोलीसचा व्यापक बंदोबस्त ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणार आहे, परंतु खबरदारी घेणं आपल्यावर बंधनकारक आहे. आपलं होलकर पूल आणि रामकुंड या परिसरमध्ये पाणीचा साठा वहाँ पे डेंजर झोन 19,000 क्युसेक्सचा फ्लो रेट आहे, त्या रेंजमध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे. क्योंकि गंगापूर धरणाला आपल्याला एक तिथे बफर आपल्याला निर्माण करायचं आहे, त्या अनुषंगाने त्या लेवलवर राहणार आहे. तो पुढच्या 2 दिवस त्या ठिकाणी जो रामकुंड व इतर परिसर आहे तो पूर्णतः बंदच राहणार आहे. कारण हे राहणार की तिथे पाणीचा साठा राहणार. पाऊस थांबला तरी त्या ठिकाणी ते म्हणजे तिथे फ्लो रेट जो आहे ते जो म्हणजे रामकुंड वगैरे वापरण्यात येतो यदि फ्लो रेट 5,000चं खाली असेल तो हे त्याच्यापेक्षा खूप जास्त राहणार. तो याबद्दल विशेष खबरदारी सगळ्यांनी घ्यावा आणि खबरदारी घेत राहावा ही माझी सर्वांना सूचना आहे. संकटाचा वेळ अजून टळलेला नाही आहे, खबरदारी आपल्याला घेत राहायची आहे. हे माझी ओपनिंग रिमार्क्स आहे.